नमस्कार, भुसाळ स्टारमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे। तर फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? छान आणि मजेत आहात ना? तर हो, छान आणि मजेत असायलाच हवं आणि मी पण खूप छान आणि मजेत आहे। तर फ्रेंड्स, व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजेच आम्ही कुठे आलोत आणि कशासाठी आलोत हे तुम्हाला नक्की कळणार आहे। तर फ्रेंड्स, इथे आहे अखंड हरिनाम सप्ताह। तर बघा, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आलो। तर 7 दिवसापासून इथे कीर्तन चालू आहे आणि म्हणजे संध्याकाळी कीर्तन आणि दिवसा ज्ञानेश्वरी पारायण। तर हे सगळं झाल्यानंतर बघा, शेवटीच्या दिवशी म्हणजे आजचा शेवटचा दिवस आहे। तर आज काल्याचं कीर्तन आहे आणि आम्हाला थोडासा लेट झाला, अर्धा तास। म्हणजे सकाळी 10 वाजता चालू झालं कीर्तन, पण आम्हाला घरातले कामावरून निघेपर्यंत तर वाजले 10:30। तर काही नाही होत, तर कारण आज काल्याचं कीर्तन म्हटल्यानंतर थोडंफार तरी 4 शब्द का होईना बाळकृष्णांच्या लीला, 4 गोष्टी का होईना आपल्या कानावर पडावं असं म्हणतात। कसं आहे की आजचं काल्याचं कीर्तन ऐकणं म्हणजे खूप नशीबवान मानलं जातं, कारण आपल्या भाग्यामध्ये जर असेल आजचं काल्याचं कीर्तन तर खरंच ऐकलं पाहिजे आणि आपल्याला आपल्या आयुष्यात खूप चांगलंच घडत जातं। तर बघा, तो रोजच्या कीर्तनानं ऐकला तरी चालेल, पण काल्याचं कीर्तन हे ऐकलंच पाहिजे। तर चला, व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि खूप छान छान असे महाराजांनी माहिती सांगितली आहे, ते नक्की ऐका। भगवंताच्या संगतीमध्ये मिळालेली अवस्था सांगत आहे। काय आहे? परमार्थामध्ये अवस्थेला महत्व आहे, तर प्रपंचामध्ये व्यवस्थेला महत्व आहे। अवस्था ही सुखाला कारणीभूत ठरते, तर व्यवस्था ही दुःखाला कारणीभूत ठरते। मोठी माणसं अवस्थेला महत्व देतात, ज्ञानी माणसं अवस्थेला महत्व देतात, तर अज्ञानी माणसं व्यवस्थेला महत्व देतात। रामायणामधलं जर प्रसिद्ध उदाहरण सांगायचं झालं तर प्रभू श्रीरामाने शबरीची व्यवस्था नाही बघितली, तर शबरीची अवस्था बघितली। प्रभू श्रीरामाने शबरीची उष्टी बोरं खाणे पसंत केली, बोरे खाए भिरटीचे। आणि भगवान श्रीकृष्णाचं देखील आपण चरित्र बघितलं तर भगवंतानी देखील गोपाळांची व्यवस्था नाही बघितली, तर गोपाळांची अवस्था बघितली। आणि भगवंतांनी सगळ्यांना सांगावे की गोपाळांनो, सख्यांनो, सगळ्यांनी आपापली शिदोरी उघडा, सगळ्यांनी आपापली शिदोरी उघडा। मग भगवंताने सांगितल्याप्रमाणे गोपाळांनी ते त्यांची शिदोरी उघडावी आणि नेहमीप्रमाणेच भगवंताने त्या शिदोरीकडे पाहावं आणि गोपाळांना शिदोरीमध्ये फरक तर असणारच ना रे। अरे कृष्णा, तू किती चांगल्या नंद बाबांच्या घरामधून येतो तू, आणि आमच्या घरी नीट खायला देखील रोज बनत नाही, म्हणून तुझे आणि आमच्या शिदोरीमध्ये फरक तर असणारच ना। मग त्या मधुमंगल नावाच्या गोपाळाला भगवंताने म्हणावं, अरे मधुमंगल, ऐक, तू काय आणलाय ह्या शिदोरीमध्ये? मग त्यांनी सांगावं, कृष्णा, तू आमची शिदोरी खावी एवढी आमची अवस्था नाही। मग भगवंताने त्यांना बोलवा, अरे तू काय आणले शिदोरीमध्ये? मग त्यांनी सांगावं, मी कढी आणलेली आहे। कढी माहित आहे सर्वांना? माहिती आहे ना? बनवता की नाही तुम्ही महिला मंडळ? कढी बनवता की नाही घरी? आता बघ मी काय करतो। मग मधुमंगलला भगवंताने जवळ घेतलं, लहानशी कृष्ण आणि लहानसा तो मधुमंगल जवळ घेतलं आणि त्याच्या मानेला धरलं आणि त्याच्या तोंडाला लागलेली कढी भगवान श्रीकृष्णाने चाटून खाल्ली। म्हणजे भगवंताने हे प्रेम रसामध्ये केलं। सांगायचं उद्दिष्ट इतकं। मग त्यांनी खीर केली होती, ती खीर खाल्ली दोघांनी आणि दोघंही गप्पा गोष्टी करत असताना त्या राजहंसाने पाहिलं की आपण ज्या आपल्या जंगलामध्ये आपल्या राज्याचा राजा शिकारी करण्यासाठी आलेला आहे, आपल्या राज्याचा राजा शिकारी करण्यासाठी आलेला आहे, हे पाहिल्यानंतर त्या राजहंसाच्या मनामध्ये आला, राजाला शिकार सापडत नाही, राजाने ह्या झाडाखाली थोडासा आराम घ्यावा, विश्राम करावा। आणि तेवढ्यातच तिथं तो राजा आला आणि राजहंसाचं जे घर होतं ना, जे झाडावरती घर होतं ना, त्या झाडाच्या खालीच राजा आरामासाठी विश्राम घेण्यासाठी तिथं बसला, पहुडला आणि राजाचा डोळा लागला। इकडं वरती झाडावरती राजहंस आणि कावळ्याच्या। तर फ्रेंड्स, खूप छान असं कीर्तन सेवा संपन्न झालेली आहे। महाराजांनी खूप गोड शब्दात आणि गोड स्वरात इतकं छान कीर्तन सांगितले आहेत ना, काय सांगायचं। खूपच छान, मला तर खूपच आवडलं आहे। आणि त्यानंतर इथे कीर्तन सेवा संपन्न झाल्यानंतर इथे ज्ञानोबा माऊली म्हटल्यानंतर महाराजांना हार घालून इथे नमस्कार केले आहेत भक्तजनांनी। आणि त्यानंतर बघा, इथे छोटे छोटे आमचे वारकरी माऊली किती सुंदर दिसत आहेत, खूप सुंदर दिसत आहेत। आणि त्यानंतर बघा, इथे सर्वजण ज्यांना हवा असेल ते येऊन हार घालतात महाराजांना आणि नमस्कार करतात। तसेच आदल्या दिवशी पालखी सोहळा मिरवणूक झाल्यानंतर संध्याकाळी
हरिभक्त पारायण पुरुषोत्तम पाटील महाराज आळंदीकर यांचं कीर्तन होतं. तर यांचे हे सुपुत्र आहेत. तर खूप छान असं कीर्तन केले आहेत या महाराजांनी. कंसाने विचार केला, अरे आपल्याच बहिणीचं जर आपल्याला बाळ मारणार असेल तर आपण आपल्या बहिणीलाच मारलं तर एक आपल्याला चिंताही राहणार नाही आणि दोन बाळही जन्माला येणार नाही. म्हणून स्वतःच्याच बहिणीला सगळे घेऊन गेले आणि कंसाकडे गेल्यानंतर कंसाने त्या बाळाला घेतलं, त्या बाळाकडे पाहिलं आणि कंसाच्या मनामध्ये विचार आला, अरे आपल्याला तर 8वं बाळ मारणार आहे, पण पहिल्या बाळाला मारून उगीच कशाला डोक्यावरती पाप घेता. म्हणून कंसाने वसुदेवांना सांगितलं, हे घ्या तुमचं बाळ, ह्याला घेऊन जावा, मला 8वं बाळ मारणार आहे. वसुदेव म्हणले, कंसा नक्की घेऊन जाऊ का रे, कारण तू एकदा शब्द दिल्यावर तो पाळतोस असं नाही. नाही म्हणले, घेऊन जावा. मग त्या बाळाला वसुदेवांनी नेलं. वसुदेव तिथून गेले आणि तितक्यात नारद महर्षी आले. नारद महर्षींना म्हटलंच गेलेलं आहे, कळीचा नारद महर्षी आले. नारद महर्षी कंसाला सांगू लागले, अरे कंसा, अरे काय केलं तू? कंस म्हणला, काही नाही, पहिलं बाळ आलं होतं त्याला सोडून दिलं कारण 8वं बाळ मारणार आहे. मग तिथं नारद महर्षींनी कंसाला पटवून दिला, अरे कंसा, 8वं बाळ जर पहिलं बाळ असेल तर काय करशील? 7वं बाळ जर पहिलं बाळ असेल तर काय करशील? 6वं बाळ जर 8वं बाळ असेल तर काय करशील? कंस म्हणला, काय करायचं? वसुदेव देवकीच्या पोटी जन्माला येणारी 6 बाळ कंसाने मारून टाकलं. 7व्या वेळेस ते बाळ योग मायाच्या कृपेने रोहिणीच्या गर्भात नेऊन ठेवलं आणि 8व्या वेळेस भगवान परमात्मा 8 वर्षाच्या बालक स्वरूपामध्ये देवकीच्या पुढे अवतरले. भगवंताचा जन्म झाला. तसेच महाराजांचे नाव आहे प्रभुराज पुरुषोत्तम पाटील महाराज आळंदीकर. तर यांचे खूप छान असं कीर्तन सेवा झालेली आहे इथे आणि खूप छान छान असे खेळसुद्धा खेळले जातात इथे आणि खूप छान असं कीर्तन होतं आणि खूप लांबून लांबून लोक इथे काल्याचं कीर्तनासाठी तर खास करून येतातच आणि ज्याला हवा असेल तर 7 दिवससुद्धा येतात कीर्तनासाठी आणि खूप गर्दी असते इथे. आपल्या घरी बाळ जन्माला आला आहे, आई साठीमध्ये आपल्याला बाळ झालं आहे, त्याचं नाव ठेवलं पाहिजे काहीतरी, त्याचं नाव ठेवलं पाहिजे ना काहीतरी. त्याचं नाव ठेवण्यासाठी याचा मोठा समारोह करू आपण. मग देवाचं नाव ठेवण्यासाठी मग गर्गाचार्यांना बोलवलं. मग आमच्या इथं वाड्यावरतीच राहावा आणि मग उद्या नाव ठेवल्यानंतर तुम्ही जाऊ शकता. त्यावेळेस गर्गाचार्यांनी सांगितलं, अगं यशोदे, तू सांगते खरी आज आमच्या इथं राहावा, पण माझा एक नियम आहे. यशोदे, मी इतरांनी बनवलेलं खात नाही, इतरांनी बनवलेलं अन्न मी खात नाही. मी स्वतः अन्न बनवतो, ते भगवंताला भोग लावतो आणि मग मी ते अन्न खातो. यशोदा माता म्हणली, एवढंच आहे ना तुमचं? मी बनवत नाही, उलट माझा तर एक फार कमी झाला ना, तुमचं अन्न बनवायचं नाही म्हटल्यावर. मी तुम्हाला अन्नाची सगळी सामग्री देते, तुम्ही तुमच्या हाताने काय बनवायचे ते बनवा, तुमच्या देवाला भोग लावा आणि मग तुम्ही खावा. मग गर्गाचार्य म्हणले, चालेल, ठीक आहे. मग गर्गाचार्यांना वाड्यामध्ये एक खोली दिली आणि मग यशोदा मातेने सगळं सामग्री दिली. गर्गाचार्यांची नंदबाबांच्या वाड्यामध्ये जी खोली होती ना, ती खोली एका ओट्याच्या बाहेर होती. त्या खोलीच्या बाहेर एक ओटा होता आणि त्या ओट्यावरती भगवान श्रीकृष्ण आणि बळीराम दादा खेळत होते. ते लहान लहान अगदी सांगितलंय, मी तुम्ही बनवलेलं अन्न खात नाही, मी स्वतः बनवतो आणि मग खातो. बलिराम दादा, किती सुंदर पद्धतीने त्यांनी खीर बनवली आहे, मला खायची ती. बलिराम दादा म्हणले, अरे तू एवढा लहान, ती ओटी तुला चढून जायची, तू त्यांच्या खोलीत जाणार, मग ती खीर खाणार, कुठं त्यांच्या नादी लागतो? आणि ते तुझंच तर नाव ठेवायला आले आहेत ना, कशाला उगाच त्यांना त्रास देतो? त्यांनी बनवलंय ना, त्यांचं त्यांना खाऊन दे. नाही म्हणले, मला ते खायचंय. मग भगवान श्रीकृष्ण म्हणले, नाही, मी ते कसंही करून मी ती खीर खाणारच. मग इकडं गर्गाचार्यांनी सुंदर पद्धतीने खीर बनवली. खीर बनवून झाल्यानंतर त्याला एका वाटीमध्ये त्या खीरीला सजवलं, भगवंता पुढे ठेवलं आणि मग एक गर्गाचार्यांचा नियम होता की अन्न भगवंताला भोग लावल्यानंतर स्वतः अन्न खाण्याच्या आधी 1 माळ जप करायचा, 108 माळांचा जप करायचा आणि मगच ते अन्न खायचं. म्हणून गर्गाचार्यांनी ती पुढे खीर ठेवली
डोळे झाकले आणि डोळे झाकून जप करू लागले. इकडे गर्गाचारी एक एक माळ सरकवत होते, भगवंताचं नामस्मरण करत होते. एक एक माळ सरकवत होते, भगवंताचं नामस्मरण करत होते. इकडे डोळे झाकून माळ जपत होते. ह्यांच्या मागून हळू लुट चालत भगवान श्रीकृष्ण आले. त्यांनी ती खीर उचलली, गर्गाच्या हातामध्ये श्रीकृष्णाला देण्यात आलं. हरी आणि हाराची भेट तिथे झाली. महादेवांची आणि श्रीकृष्णाची भेट झाली. महादेव मोठे आहेत, श्रीकृष्ण छोटे आहेत. महादेवांच्या मांडीवरती ते खेळत आहेत, महादेवांच्या जटांना हात लावत आहेत, महादेवांच्या गालाला हात लावत आहेत श्रीकृष्णाची आणि मग महादेवांची अशा पद्धतीने भेट झाली. आणि मग पुढं भगवंताने अनेक खोड्या केल्या, अनेक खोड्या केल्या. इतक्या खोड्या केल्या आणि भगवंताची एक विशेष खोडी होती. भगवंताला खोड्यांमध्ये पण काहीतरी विशेष होतं. काय खोडी होती तर चोरी करायची. भगवंताला चोरी करायला फार. तर फ्रेंड्स, आतापर्यंत आपण बाळकृष्णांच्या लीला ऐकलो, म्हणजेच लहानपणी काय काय लीला केले बाळकृष्णांनी आणि कशा खोड्या केले आणि कसं दही लोणी वगैरे ताक चोरून वगैरे कसे खाल्ले आणि गवळण्याला किती त्रास दिले, हे सर्व काही आपल्याला ह्या कीर्तनामधून, काल्याच्या कीर्तनामधून ऐकायला मिळतं. आणि तसेच इथे बघू शकता बाळकृष्ण आणि राधा आणि काही गवळणी ह्या सगळ्या इथे छान असं सजून धजून आलेले आहेत. आणि त्यानंतर बघा इथे पेंद्या कसं नाचत आहे. पेंद्याच म्हणजे आपले सुदामा. तर बघा इथे खूप छान असं वेशभूषा धारण करून खूप छान असं कीर्तन केलं जातं. आणि इथे चेंडू वगैरे खेळला जातो. बघा इथे चेंडू खेळत आहेत, म्हणजे जे जे कृष्णाने इथे खेळ खेळले आहेत लहानपणी ते काही खेळ इथे खेळले जातात आणि खूप छान पद्धतीने असं काल्याचं कीर्तन साजरे करतात. तर बघा तुम्ही बघू शकता किती छान असं सगळीकडे एक एक हात लागायला पाहिजे सर्वांचं, असं महाराजांनी सांगितलं होते. तर सगळे एकमेकांकडे टाकत खूप छान असं चेंडू खेळत होते. त्यानंतर इथे त्यानंतर इथे बघा पताका घेऊन पण इथे पाऊल खेळत आहेत आणि खूप छान असं भजन करत पाऊल खेळत होते. आणि त्यानंतर इथे बघा बाळकृष्णाने टिपरे पण खेळलेले होते. तर इथे टिपरेसुद्धा खेळले जातात, महिला आणि पुरुष. तर खूप छान पद्धतीने इथे टिपऱ्याचा जो आनंद आहे खेळण्याचा तो खूप छान असं साजरा केला जातो. महिला पुरुष खेळल्यानंतर इथे टिपऱ्या, त्यानंतर इथे बघा कृष्णाला मध्ये ठेवून मधोमध ठेवून इथे किती छान असं गवळणी कडेवरती घागरे घेतलेले आहेत आणि खूप छान असं पाऊल खेळत आहेत. तर इथे बघा काल्याची दहीहंडी फोडत आहेत महाराज आणि बाळकृष्ण. तर इथे दहीहंडी फोडलेली आहे आणि काल्याचा जो प्रसाद आहे एकमेकांना वाटून खायचं असतं. तर आता सर्वजण हा प्रसाद वाटून सर्व एकमेक खाणार. आणि त्यानंतर इथे महाप्रसाद असतो, ते सुद्धा महाप्रसाद घेतलो, कारण तेव्हा मी व्हिडिओ वगैरे काढला नाही, खूप गर्दी होती. तर फ्रेंड्स, माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला? जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा. आणि भेटूयात असंच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंतसाठी बाय बाय. थँक्यू.